नमस्कार मंडळी, मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर अपडेट मालवणी या यूट्यूब चॅनलवर। तर मंडळींना आज 20 मे आणि आज आमच्या वराडगावच्या ग्रामदेवतेतच म्हणजेच श्रीदेव वेताळाचो आज वर्धापन दिन असा आणि आज मी वेताळ मंदिरातच दिला असे कारण तुमका वेळेला सगळं माहोल दाखवलेलं असे। सत्यनारायणची महाआरती चालू असा, तर त्याच्या आधी चॅनलवर कोण नवीन असेल ना तर सबस्क्राईब नक्की करा आणि यो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कसं वाटलं तो नक्की मला कॉमेंट करून सांगा। तर चला बघूया तो माहोल कसा होतो। आता तुम्ही बघू शकतास नैवेद्य दाखवून सुरुवात झाली आहे आणि नैवेद्य दाखवून झालो काय लगेच महाप्रसाद चालू होतो। तर आपण लगेच देवाच्या आणि महापूजेच्या पायापडण घेऊया। तर मंडळी आरती जर झाली आहे आता ना महाप्रसादाक सुरुवात झाली आहे। तर सातेरी मंदिरच्या बाजूकच ना महाप्रसाद चालू झालो। तर तुमका मी दाखवते असे आता ते जाऊन। तर तो बघा तो मंडप बांधल्याने आहे ना समोर साईडीन तर महाप्रसाद चालू आहे आणि ही लाईन ना महाप्रसादीसाठी लागलेली आहे। तुम्ही बघू शकतास महाप्रसादीसाठी मॅनेजमेंट कशी भारी केल्यानी आहे ती। म्हणजे या साईडला ना जेंट्स लोक सगळे बसले आहेत आणि लेडीजसाठी पण वेगळी अपार्टमेंट आहे। या साईडने समोरच्या साईड तो बघा तिकडे फक्त लेडीज असत आणि या साईडला फक्त जेंट्स असे वेगवेगळे अपार्टमेंट केलेले आहेत। मस्त मॅनेजमेंट केलेली। तर मंडळीनं ना दर्शन वगैरे झाला आणि महाप्रसाद पण चालू होतो आता आणि अचानक ना पावसानं काळोख केला आणि आता पाऊस पण लागता। आता ना मी स्टेजवर बसला असे पण समोरच्या साईडने तुम्हाला दाखवतोय।
तो बघा सगळा वला करून टाकला पावसानं. त्याच्यामुळे ना महाप्रसाद आता मंदिरात आणि त्याच्यासमोरच्या अंगणात चालू केले नाही. मगाशी तुम्ही बघितलेलाच मंडपात चालू होतो, तर आता तो आतमध्ये घेतले नाही कारण अचानक पाऊस इलो, त्याच्यामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली. आणि मी आता ह्यो व्हिडिओ हेच थांबवते. तुमका कसं वाटलं तर नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि या साईडला तुम्ही पाऊस बघू शकता कसं पडता तो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय.